शिवछत्रपतींच्या काळात दुर्ग स्थापत्याला मिळालेली अनोखी देणगी म्हणजे माचीची रचना. हा फक्त आणि फक्त मराठा काळात झालेला प्रयोग आहे आणि अतिशय यशस्वी प्रयोग झाला आहे. जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्याही राज्यकर्त्यांनी माचीसारख्या रचनेत पैसा टाकला नाही, त्या पद्धतीचं स्थापत्य व्हिज्युअलाइज केलं नाही आणि एक्झिक्यूट तर अजिबात केलं नाही. We dedicate this inscription to the wisdom of Chhatrapati Shivaji Maharaj, whose legacy lives on through these military landscapes and the work of the Marathas for the well-being of the people. तुम्ही म्हणाल तर छत्रपतींनी प्रत्येक लढवलेला किल्ला हा जागतिक वारसा असायला हवा, पण शेवटी जागतिक वारसा म्हणून तुम्ही जे नॉमिनेट करून आणता ते तेवढ्याच ताकदीनं सांभाळायची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते. सुरुवातीला आम्ही शिवनेरी टाकला नव्हता, त्या एका साध्या कारणासाठी मराठ्यांच्या स्वराज्याच्या स्थापनेत आणि रचनेत शिवनेरीला कुठेही स्थान नव्हतं. आज पन्हाळ्यावरती मला वाटतं एक 7-8 हजाराची लोकवस्ती आहे. हे तालुक्याचं ठिकाण आहे, तिथं वेगवेगळी बांधकामं आहेत, मोबाईल टॉवर्स आहेत आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या किल्ल्याच्या आत असायला नकोत, परंतु त्या आज अस्तित्वात आहेत. त्याच्यामुळे पन्हाळी दाखल करताना आम्ही खूप स्केप्टिकल होतो आणि त्या नॉमिनेशनमधलं सगळ्यात त्यांना अपिलिंग हे वाटलं होतं की 17व्या शतकात जगाच्या पाठीवरती असा कोणताही राजा नव्हता की ज्याने लोककल्याणाचा विचार करून स्वतःचं म्हणजे रयतेचं राज्य ही संकल्पना मांडली आणि राबवली.